आज रक्षाबंधन आहे. पण रक्षाबंधनच्या अगोदरच म्हणजे काल 27 ऑगस्टला वाकडला राहणाऱ्या रणजित कलाटे यांना पहाटे 1ला त्यांचा मेहुणा संदीप गवारे म्हणजेच त्यांच्या बहिणीच्या शिल्पा गवारेच्या धीराचा फोन आला. संदीप त्यांना सांगतो, शिल्पा आणि माझा भाऊ सचिन यांच्यात भांडण झाले. आम्ही शिल्पाला काळेवाडी फाट्यावरच्या ग्लोबल हॉस्पिटलला आणलंय. कलाटे कुटुंबीय तातडीनं हॉस्पिटलात पोहोचतात. तिथं डॉक्टर शिल्पा यांना मृत घोषित करतात. कलाटे कुटुंबीय गवारे कुटुंबाला जाब विचारतात तेव्हा ते म्हणतात की शिल्पानं बेडरूम मधल्या सिलिंग फॅनला फाशी घेत स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. पण हे सांगितल्यावर कलाटे कुटुंबीय विचारतात की तुम्हाला कसं कळलं शिल्पानं स्वतःला संपवलं किंवा संपवण्याचा प्रयत्न करते ते. यावर गवारे कुटुंबियानं दिलेलं एक उत्तर हे त्यांना संशयाच्या भोवऱ्यात घेऊन गेलं. शिल्पा यांचे भाऊ संतोष तातडीनं पोलीस स्टेशनला गेले आणि आपल्या बहिणीचा हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तिच्या सासरच्या मंडळींनी तिला पैशासाठी मारलंय असा आरोप करत तक्रार दाखल केली. रक्षाबंधनाच्या आदल्याच दिवशी पुण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं सगळीकडे खळबळ माजली आहे. ज्या दिवशी बहिणीकडून आपल्या मनगटावर राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची, त्याच दिवशी शिल्पा यांच्या भावावर आपल्या बहिणीला न्याय मिळावा म्हणून माध्यमांसमोर आणि प्रशासनासमोर टाहू फोडून रडावं लागतं. त्यामुळेच पुण्यात नक्की चाललंय काय? शिल्पा गवारे यांच्यासोबत काल पहाटे नक्की काय घडलं? कलाटे कुटुंबीय शिल्पा यांच्या सासरच्या मंडळींवर संशय का व्यक्त करतात हे जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. शिल्पा गुलाब कलाटे यांचं लग्न 2009 मध्ये सचिन उत्तम गवारे यांच्यासोबत झालेलं. सुरुवातीला नव्याचे 9 दिवस होते. शिल्पा यांचं वैवाहिक आयुष्य सुरुवातीला सुखात चालू होतं. त्यांच्या संसारवेलीवर 2 फुलंही उमलली. शिल्पा यांनी 2 मुलांना जन्म दिला. पण म्हणतात ना, नव्याची नवलाई उलटली की खरं रूप उघडं पडतं. शिल्पा यांच्या बाबतीत देखील तसंच झालं. शिल्पा यांचं सचिनशी लग्न जमवताना गवारे कुटुंबियांनी एक मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवली होती. त्याचा कलाटे कुटुंबियांना थांग पत्ताही नव्हता. सचिन आणि त्याचा भाऊ संदीप हे दोघंही सख्खे भाऊ ज्यावेळी शिल्पा आणि सचिनचं लग्न झालं तेव्हा जामिनावर बाहेर होते. त्यांनी तोरडमल नावाच्या गृहस्थाचा खून केला होता. ही केस शिवाजीनगर कोर्टात चालू. त्यांना पुढे या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा देखील झाली. शिल्पाचा नवरा त्यानंतर 4 वर्षे जेलमध्ये होता. मात्र त्यानंतरही शिल्पानं सचिनची साथ सोडली नाही. कारण एकच, आई बापांनी लग्न लावून दिलंय. आई बापाची प्रतिष्ठेसाठी शिल्पा यांनी हा धक्का देखील पचवला. पण पुढं शिल्पाच्या सासू संजीवनी गवारे आणि सासरे उत्तम गवारे आणि दीर संदीप गवारे यांचा शिल्पासोबतच्या वागण्यामध्ये मोठा बदल झाला. त्यांना शिल्पा यांच्या माहेरच्या प्रॉपर्टीचा लोभ सुटलेला. त्यांची इच्छा होती सुनेनं तिच्या बापाच्या इस्टेटीत हिस्सा घ्यावा आणि आपल्याला विनासायास तिच्या माहेरची इस्टेट मिळावी. सुरुवातीला शिल्पा यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि या गोष्टी सहन केलं. कारण एकच, आई बापांनी लग्न लावून दिलंय आपल्यामुळं त्यांना त्रास नको. आपली सून आपल्याला बढत नाहीये हे पाहून तिच्या सासू सासऱ्यांनी म्हणजे शिल्पाच्या सासू सासऱ्यांनी नवीन फंडा आजमावायला सुरुवात केली. शिल्पाचा नवरा सचिनचे कान ते शिल्पा विरोधात भरायचे. शिल्पा कुठं कामाला किंवा खरेदीला बाहेर गेल्या की त्या शिल्पावर संशय व्यक्त करायच्या आणि सचिनला त्यांच्याबद्दल काही बाई सांगायच्या. बस सचिनला एवढंच निमित्त हवं असायचं. सचिनला दारूचं असंही व्यसन होतं. तो दारू प्यायचा आणि शिल्पा यांना मारहाण करायचा. आपल्या मेहुण्याकडं तो पैशाची मागणी देखील करायचा. शिल्पा यांचे भाऊ हा आपल्या बहिणीचा नवरा आहे. आपल्या बहिणीच्या संसाराला मदतच होईल म्हणून आपल्या मेहुण्याची मागणी बिनदिक्कत पूर्ण करायचा. खरं तर शिल्पा यांच्या भावांनी सचिन याला व्यवसायासाठीही पैसे दिलेले. त्याला प्लॉट घ्यायचा होता, त्यासाठी देखील त्यांनी पैसे पुरवले होते. पण यामुळे झालं काय, सचिनची भूक कमी झाली नाही तर अजून आणखीन वाढली. आपल्याला म्हणेल तसा पैसा मिळतो म्हणजे यांच्याकडे भरपूर इस्टेट आहे, आपल्याला ती मिळाली तर आपली जिंदगी आरामात निघेल असा त्याचा विचार होता. त्यामुळेच आपल्या आईबापाच्या सांगण्यावरून सचिननं शिल्पा यांना धमकावलं देखील होतं. मला विचारल्याशिवाय तुझ्या बापाच्या इस्टेटीच्या कागदावर सह्या करायच्या नाहीत, नाहीतर तुझी गाठ माझ्याशी आहे. शिल्पा यांनी ओळखलं आपल्याला आता काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा आपला नवरा काहीही करून आपल्या बापाची प्रॉपर्टी हडप करेल. शिल्पा यांनी गपचूप आपल्या भावांना प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. ही गोष्ट काही दिवस झाकरीतच होती. मात्र जेव्हा ही गोष्ट शिल्पाच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना समजली, त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांना शिल्पाच्या माहेरचे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटत होती.
खरं तर शिल्पा यांचे भाऊ जेव्हा कधी शिल्पाच्या सासरकडची लोक पैशांची मागणी करायची तेव्हा ते बिनदिक्कतपणे पुरवायचे देखील. त्यानंतर काही दिवस शिल्पा यांना दिला जाणारा त्रास बंद व्हायचा, ते पैसे संपले की पुन्हा त्रास दिला जायचा. पण आता शिल्पाच्या माहेरची इस्टेट शिल्पानं सही दिल्यामुळं आता शिल्पाच्या सासरकडच्यांच्या तावडीतून निसटली होती. त्यांची स्वप्नभंग पावली होती. त्यांनी आता नव्या दमानं शिल्पाला छळायला सुरुवात केली होती. त्यातूनच काल पहाटे 1 वाजता सचिनचा भाऊ संदीप यानं शिल्पाचे भाऊ रणजित यांना फोन करून सचिन आणि शिल्पामध्ये भांडणं झाली आहेत आणि आम्ही तिला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणलंय असं सांगितलं. कलाटे कुटुंबीय जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलं तेव्हा त्यांना समजलं की आपली बहीण मयत आहे. डॉक्टरांनी शिल्पा यांना मृत घोषित केलं. कलाटे कुटुंबियांनी हे कसं झालं म्हणून शिल्पाच्या सासरकडच्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की तिने बेडरूम मधल्या सिलिंग फॅनला फाशी घेतली. यावर शिल्पा यांचे बंधू संतोष कलाटे यांनी विचारलं, ही गोष्ट तुम्हाला कशी समजली की तिनं फाशी घेतलीये? तेव्हा शिल्पाच्या सासरकडच्यांनी सांगितलं की तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडा होता. संतोष कलाटे यांना तत्क्षणी संशय आला. आत्महत्या करणारा माणूस आपल्या खोलीचं दार उघडं का ठेवेल हा पहिला प्रश्न त्यांच्या मनात आला आणि त्यांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली आणि शिल्पाच्या सासरच्या लोकांच्या विरोधात तक्रार दिली. माध्यमांसमोर माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या असं म्हणताना संतोष कलाटे अक्षरशः धायमुकलून रडत होते. हात जोडून माध्यमांना विनंती करत होते की माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या. माध्यमांशी बोलताना संतोष म्हणाले, त्यांनी माझ्या बहिणीला खूप छळलं. मी बहिणीला विचारायचो तेव्हा ती म्हणायची, दादा तू नको टेन्शन घेऊ, मी बघते. मी तिला दरवेळी म्हणायचो आपण एकदा सोक्ष मोक्ष लावू, तू कशाला सहन करती? ती म्हणायची नाही दादा, होईल सगळं ठीक. सचिन गवारेनं माझ्या बहिणीला खूप छळलंय, खूप त्रास दिलाय. तो दारू पिऊन आला की कुठल्याही कारणाशिवाय माझ्या बहिणीला मारहाण करायचा, त्याचा बाप त्याला चावी भरायचा आणि बाप म्हणेल तो तसा संशय माझ्या बहिणीवर घ्यायचा. त्यांचं म्हणणं आहे तिनं सुसाईड केलं, पण जर एखाद्याला सुसाईड करायचं असेल तर दरवाजा आतून कुणी उघडा ठेवेल का? माझी शंका आहे तिचा नवरा आणि सासू सासरा यांनीच माझ्या बहिणीसोबत घातपात केलाय. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. खरं तर शिल्पा गवारे या सासरच्यांच्या लोभाला बळी पडलेल्या पहिल्या नाहीयेत. पुण्याबाबतच बोलायचं झालं तर वैष्णवी हगवणे, दीप्ती मगर चौधरी, गंगा बेंबळकर, देवकी पुजारी अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मात्र ही प्रकार अजूनही थांबत नाहीये. लोकांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही हा प्रश्न या घटनांनंतर विचारला जातो. ते पुन्हा अशी घटना होईपर्यंत हा प्रश्न बासनात बांधून ठेवला जातो. या प्रकरणात देखील लेक सुखी राहावी म्हणून कलाटे कुटुंबीय देत राहिलं आणि गवारे कुटुंबीय घेत राहिलं. जर कलाटे कुटुंबियांनी त्याच वेळी हा मानपान थांबवला असता, आपल्या बहिणीला मानसिक दृष्टीनं स्ट्रॉंग करत तू इकडे ये, त्यांचा त्रास सहन करू नको अशी भूमिका घेतली असती तर आज कदाचित शिल्पा जिवंत असत्या. प्रश्न अनेक आहेत पण त्याची उत्तरं अस्पष्ट आहेत. या प्रकरणात सरकारनं कडक कायदे करून पोलिसांनी गुन्हे नोंदवून हे प्रश्न सुटणारे नाहीयेत, तर यासाठी समाजानं आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मुलींना ठाम विश्वास यायला हवा. प्रतिष्ठा, इब्रत या आभासी गोष्टी आहेत. आपल्याला स्वतंत्रपणे श्वास घेता यायला हवा, तीच खरी इब्रत आहे. हीच गोष्ट जर शिल्पा यांनी स्वतःला समजवली असती तर कदाचित आज त्या जिवंत असत्या. कायदा गवारे कुटुंबियांना शिक्षा देईलही, पण या सगळ्यामध्ये शिल्पा आणि सचिन यांच्या 11वीत आणि 3रीत असणाऱ्या त्या निरागस मुलांचा काय दोष, ज्यांची काही चूक नसतानाच त्यांच्या डोक्यावरील आईचं छप्पर हिसकावलं गेले. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं, पैशाच्या लोभांपायी पोरींचे जाणारे जीव ही गोष्ट नक्की कधी थांबेल? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.